नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा 6 जागा जिथे लढाई न लढता हार स्वीकारणे हाच खरा विजय आहे। तर चला बघूया। प्रत्येक लढाईत जिंकणे शहाणपण नसतं। कधीकधी एक पाऊल मागे घेणे हा पराभव नसून उलटा तुमच्या भविष्यासाठी तो सर्वात मोठा विजय असतो। एक चांगला बुद्धिबळपटूसुद्धा प्रत्येक सोंगठी वाचवण्याचा प्रयत्न करत नाही। त्याला माहीत असतं की लहान त्यागातून मोठे विजय मिळतात। आज मी तुम्हाला अशा 6 ठिकाणांबद्दल सांगणार आहे जिथे हारणे हे दुर्बलताचे लक्षण नसून आत्मसन्मान आणि शहाणपणाचे लक्षण आहे। तर पहिली जागा आहे मूर्खाशी वाद घालणे। जर तुमच्या समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेण्यासाठी नव्हे तर तुम्हाला हरवण्यासाठी आली असेल तर तो वाद नसतो, केवळ गोंधळ असतो। असे लोक तुमचं ऐकत नाही, ते फक्त उत्तराची वाट पाहतात। तुम्ही जितकं जास्त समजून घेण्याचा प्रयत्न कराल तितका जास्त ते वाद वाढवतील। लक्षात ठेवा, कबुतरासोबत बुद्धिबळ खेळण्यात काही अर्थ नाही। तो आपल्या सर्व सोंगाट्या टाकून देईल आणि तरीही स्वतःला विजेता समजेल। म्हणून जिथे वादाचा उद्देश तोडगा नसून अहंकार असतो तिथे शांत राहिलं पाहिजे। म्हणून तिथे शांत राहणे हाच सर्वात मोठा विजय ठरतो। तुमची ऊर्जा खूप मौल्यवान आहे, ती प्रत्येकावर वाया घालवू नका। दुसरं, गुरु आणि देवासमोर। ज्या दिवशी एखादी व्यक्ती असा विचार करू लागते की तिला सर्व काही माहीत आहे, त्याच दिवशी तिचे शिकणे थांबते। गुरुपुढे नतमस्तक होणे म्हणजे एखाद्या व्यक्तीपुढे नतमस्तक होणे नव्हे, तर ज्ञानापुढे अहंकाराचा त्याग करणे आणि ईश्वरपुढे नतमस्तक होणे हा पराभव नाही। उलट आपण हे स्वीकारले पाहिजे की या जगात आपल्यापेक्षा मोठी शक्ती आहे। फळांनी लदलेलं झाड नेहमी वाकतं, केवळ रिकामे झाड ताठ आणि अभिमानाने उभे राहतं। जो माणूस वेळोवेळी आपला अहंकार सोडून देतो तोच आयुष्यात सर्वाधिक प्रगती करतो। म्हणून देव आणि गुरुच्या दरबारात पराभव स्वीकारणे हाच खरा विजय आहे। तिसरा, तुमच्या कुटुंबातील लढाईत। घर हे युद्ध जिंकण्याचे ठिकाण नाही, ते तर समाधान आणि शांतीचे ठिकाण आहे। प्रत्येक बाबतीत मीच बरोबर आहे हे सिद्ध करण्याची सवय अनेक नाती तोडते। अनेकदा पत्नी किंवा आईवडिलांपुढे झुकणे हा पराभव नसून नाते वाचवण्याचा एक मार्ग असतो। लक्षात ठेवा, वाद जिंकूनही जर घरातील शांतता भंग होत असेल तर त्या विजयाचा काय उपयोग। शहाणा माणूस आपल्या अहंकारापेक्षा आपल्या कुटुंबाला अधिक महत्त्व देतो। चौथा, जिथे तुमच्या आदराला किंमत नसते। प्रत्येक ठिकाणी आपले म्हणणे पटवून देण्याची गरज नसते। जर लोक तुमचं वारंवार अपमान करत असतील, तुमच्या शब्दांना थट्टा समजत असतील किंवा तुमच्या उपस्थितीला काहीच महत्त्व देत नसतील तर तिथे राहणं हा स्वतःवरच अन्याय आहे। सोनंसुद्धा तिथेच चमकतं जिथे त्याला किंमत मिळते। माणसाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचा आत्मसन्मान। जिथे वारंवार त्रास होतो ती जागा शांतपणे सोडून जाणे हा सर्वात मोठा शहाणपणाचा निर्णय असतो। पाचवा, जेव्हा समोरचा व्यक्ती तुमचे मौनही समजत नाही। प्रत्येक व्यक्तीला दुसरी संधी मिळायला हवी, पण जर प्रत्येक वेळी कोणी तुमच्या नम्रतेला कमजोरी समजू लागेल, तुमच्या मौनाचा गैरफायदा घेऊ लागेल आणि तीच चूक पुन्हा पुन्हा करू लागेल तर पुढे समजून घेण्यात काहीच अर्थ नाही। लक्षात ठेवा, काही लोकां शब्दांनी नव्हे तर केवळ अंतराने शिकतात। म्हणून जिथे तुमच्या मौनाचाही आदर केला जात नाही तिथून माघार घेणे हाच सर्वात मोठा शहाणपणाचा निर्णय असतो। सहावा, मुलांसमोर। मुलांना कमी लेखणे हे चांगल्या संस्कारचे लक्षण नसतं। कधीकधी त्यांच्या लहान भावना, निष्पाप चुका आणि जिज्ञासापुढे झुकणे आवश्यक असतं। जर मुलांनी आपली चूक मान्य केली असेल तर त्याला वारंवार अपमानित करण्याऐवजी मिठी मारणे अधिक चांगले। जर चूक
तुमची असेल तर तू मला माफ कर म्हणण्याने तुम्ही कमी ठरत नाही, उलट तुमच्याबद्दलचा त्यांचा आदर वाढतो. लक्षात ठेवा, मुलं आपल्या शब्दांपेक्षा आपल्या वागणुकीतून जास्त शिकतात. जे पालक आपल्या अहंकारावर मात करून आपल्या मुलांचा विश्वास जिंकतात ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे शिक्षक बनतात. मुलांसमोर आपल्या अहंकारावर मात करणे हा त्यांची मने जिंकण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी लढणे हे शौर्याचे लक्षण नाही. खरी ताकद यात आहे की कुठे ठामपणे उभे राहायचे आणि कुठे हसतमुखाने माघार घ्यायची हे तुम्हाला माहीत असणे. कारण काही लढाया जिंकूनही माणूस हरतोच आणि काही ठिकाणी माघार घेऊन तो संपूर्ण आयुष्य जिंकतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विम्स मोटिवेशनल या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.